नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रिलायन्स पॉवर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर लिमिटेड बॅक इन द ब्लॅक, रिपोर्ट्स ₹42 करोड नेट प्रॉफिट इन Q3. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर लिमिटेडने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मागल्या वर्षी रिलायन्स पॉवर लिमिटेड 1,136.75 कोटी रुपयांच्या लॉसमध्ये होती, जे या फायनान्शियल इयरच्या Q3मध्ये प्रॉफिटमध्ये आहे, जवळपास 42 कोटी रुपयांच्या. आणि मित्रांनो, रिलायन्स पॉवर लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन या Q3मध्ये आला आहे 2,159.44 कोटी रुपये. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये याचा टोटल इन्कम होता 1,998 कोटी रुपये. चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक एंटर्स EV मोटरसायकल सेगमेंट विथ लॉन्च ऑफ रोडस्टर एक्स सिरीज. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने रोडस्टर एक्स सिरीजच्या लॉन्चसोबत EV मोटरसायकल सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. चला आता बोलूया एव्हरेडी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने इन्क्रीज होऊन 333.5 कोटी रुपये आला आहे. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 55%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया AGI इन्फ्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, AGI इन्फ्रा लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, AGI इन्फ्रा लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 27.8%ने इन्क्रीज होऊन 19.06 कोटी रुपये आला आहे. तसेच AGI इन्फ्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने इन्क्रीज होऊन 91.41 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया वेलस्पून कॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 129%ने इन्क्रीज होऊन 672.19 कोटी रुपये आला आहे. तसेच वेलस्पून कॉर्प लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23.9%ने डिक्रीज होऊन 3,613.51 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया टेगा इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 52.3%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, टेगा इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 20.3%ने इन्क्रीज होऊन 409.3 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये याचा रेव्हेन्यू होता 340.2 कोटी रुपये. चला आता बोलूया सोलार इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 38%ने इन्क्रीज होऊन 1,973.08 कोटी आला आहे. आणि मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 52%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेड आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड निफ्टी एंट्री लाईकली इन मार्च सेज रिपोर्ट. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड निफ्टीमध्ये एंट्री करू शकतात, अशी रिपोर्टच्या माध्यमातून अपडेट येत आहे. तर चला याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया.
तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची निफ्टी 50मध्ये एंट्री होऊ शकते, अशी रिपोर्टच्या माध्यमातून अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, या दोन कंपनी निफ्टी 50मध्ये एंटर करत आहे. आणि मित्रांनो, याचमुळे निफ्टी 50मधून BPCL आणि ब्रिटानिया बाहेर निघू शकते निफ्टी 50मधून, अशी रिपोर्टच्या माध्यमातून अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, यामुळे झोमॅटो लिमिटेडमध्ये $631 मिलियन आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये $320 मिलियन इन्फ्लोसुद्धा येऊ शकतो, अशी सुद्धा अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, BPCL आणि ब्रिटानिया निफ्टी 50मधून बाहेर निघू शकते. यामुळे BPCLमधून $201 मिलियन आणि ब्रिटानियामधून $240 मिलियन आउटफ्लोसुद्धा पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.